नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या संपूर्ण राज्यात शक्तीपीठ महामार्गाची जोरदार चर्चा सुरू आहे। सांगली, कोल्हापूर, परभणी आणि लातूरप्रमाणेच आपल्या सोलापूर जिल्ह्यातही या महामार्गाला शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध होत आहे। याचे सर्वात मोठे कारण हे आहे की हा महामार्ग ज्या भागातून जाणार होता त्या भागात शेतकऱ्यांच्या अत्यंत सुपीक आणि बागायती जमिनी येत होत्या। या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार अभिजित पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन असा प्रस्ताव दिला होता की हा मार्ग सुपीक भागातून न नेता डोंगराळ भागातून जसे की वेळापूर, म्हसवड, मायणी नेण्यात यावा। मित्रांनो, शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता अखेर राज्य सरकारने एक नवीन शासन निर्णय GR जारी करून या महामार्गाच्या अलाइनमेंटमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे नवीन अलाइनमेंट सोलापूर जिल्ह्यातून नेमके कसे जाणार आहे, कोणकोणत्या गावांमधून आणि कोणत्या नद्या ओलांडून हा रस्ता जाणार आहे याची संपूर्ण सविस्तर A to Z माहिती घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्याच्या तेरणा कॉलेजजवळून हा महामार्ग आपल्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल। सुरुवातीला सुरडी आणि गौडगावच्या दरम्यान असलेल्या पाझर तलावावरून हा रस्ता पुढे जाईल। यानंतर गौडगाव आणि झरेगावमधून जात हा रस्ता बार्शी तुळजापूर रोडला क्रॉस करेल। यानंतर रुई आणि निमळकच्या मधून निमळक पाझर तलावाजवळून हा रस्ता मुंशीच्या दिशेने जाईल। तेथून रातंजन आणि लांडोळे गावांच्या मधून हा महामार्ग वैरागकडे जाईल। आता लक्ष देऊन ऐका, कारण पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे। वैरागमध्ये पोहोचल्यानंतर हा महामार्ग सोलापूर बार्शी रोडला मुक्ताई वॉटर पार्क आणि वैरागच्या दरम्यान क्रॉस करून पुढे जाईल। तेथून ढोराळे, इर्लेवाडी आणि तडवळे गावाजवळ नदीवर एक पूल बांधला जाईल। यानंतर यावळी आणि तडवळेच्या मधून धानोरे, कापसेवाडी, मानेगाव मार्गे हा रस्ता चव्हाणवाडीकडे येईल। वाकाव आणि चव्हाणवाडीच्या दरम्यान हा महामार्ग सीना नदी ओलांडेल। मित्रांनो, सीना नदी ओलांडल्यानंतरचा भाग म्हणजेच मस्के वस्ती, विठ्ठलवाडी, उंडरगाव अत्यंत सुपीक आहे। सीना नदीवरून येणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या पाईपलाईन्स या भागात आहेत। त्यामुळे नवीन अलाइनमेंट झाल्यानंतरही या भागात शेतकऱ्यांचा या महामार्गाला तीव्र विरोध कायम आहे। उंडरगावनंतर हा रस्ता उपळाईकडे येईल। उपळाईपासून या रस्त्याची दिशा थोडी बदलेल। उपळाई खुर्दकडून उपळाई बुद्रुककडे येताना हा रस्ता रोपळे गावाच्या पूर्व दिशेला वडाची वाडी आणि रोपळेच्या दरम्यान सोलंकरवाडीकडे जाईल। भावे आणि सोलंकरवाडीच्या मधून हा महामार्ग मोडनिंब आणि आरणच्या दरम्यान पोहोचेल। काशी विश्वेश्वर महादेव मंदिराच्या आसपासून हा मार्ग थेट पुणे सोलापूर हायवेला क्रॉस करेल। लक्षात ठेवा, हेच संत सावतामाळी यांचे पवित्र तीर्थक्षेत्र आरण आहे, ज्याच्या अगदी जवळून हा रस्ता जाणार आहे। हायवे क्रॉस केल्यानंतर हा रस्ता माळीवस्ती, तुळशी आणि जाधववाडीच्या मधून पुढे जाईल। यानंतर करकमच्या पश्चिमेकडून जळोली आणि करकमच्या दरम्यान पुन्हा एक नदी ओलांडून हा रस्ता बादलकोट, नेमातवाडी आणि पेहेकडे जाईल। पेहे आणि नडोरेच्या पश्चिमेला हा रस्ता थोडे वळण घेईल आणि आवे, जांभूड, नेवारे भागाकडे जाईल। जांभूड आणि नेवारेच्या मधून हा महामार्ग भीमा नदी ओलांडेल। येथे नदीवर एक मोठा पूल असेल। भीमा नदी ओलांडल्यानंतर माळेवाडी, जांभूळपासून हा रस्ता वळण घेऊन मलखांबीच्या दिशेने जाईल। विठ्ठलवाडी, मलखांबी, उघडेवाडी आणि बोंडाळे मार्गे हा रस्ता पंढरपूर, वेळापूर मार्गाला क्रॉस करेल। येथून पंढरपूरला जाण्याचा जवळचा मार्ग मिळू शकतो। यानंतर वेळापूरच्या राम मंदिर आणि म्हसोबा स्थानापुढून अंगणवाडी आणि यल्लमादेवी मंदिराजवळून हा रस्ता जाईल। पुढे निमगाव आणि चंदापुरीच्या मधून निमगाव तलावाच्या खालच्या बाजूने हा मार्ग हायवेला क्रॉस करेल। तेथून संत बाळूमामा मंदिरामार्गे मगरवाडी आणि तरंगफळकडे ही सोलापूर जिल्ह्यातील शेवटची गावे असतील जाईल। सर्वात शेवटी गारवडच्या दत्त मंदिर आणि घाटातून जात संताजी घोरपडे यांच्या समाधीस्थळाजवळून हा महामार्ग सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल। तर मित्रांनो, ही होती सोलापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाची नवीन अलाइनमेंट बदलूनही वास्तव्य हे आहे की आरण, मोडनिंब, उपळाई आणि मस्के वस्तीसारख्या सुपीक भागातून रस्ता जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप अद्यापही शांत झालेला नाही। आता या तीव्र विरोधानंतर सरकार या मार्गात पुन्हा बदल करणार की नाही हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरेल। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सातारा, कोल्हापूर आणि परभणी जिल्ह्यांची अलाइनमेंट पाहणार आहोत। तोपर्यंत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गावातील शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आनंदी रहा, सुखी रहा। धन्यवाद।